अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा, मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन। ओरुण इस्लामपूर तेवरे कॉलनी जावडेकर चौक परिसरात सासरच्या घरी एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर समस्त मुस्लिम समाज ओरुण इस्लामपूर यांच्या वतीने इस्लामपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले। या घटनेची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलकडून शवविच्छेदन, घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांचे व शेजाऱ्यांचे जबाब नोंदवून मारहाण, छळ, हुंड्याची मागणी किंवा अन्य गुन्हेगारी प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। काल इस्लामपूर शहरामध्ये एक अप्रिय घटना घडली। एका नवविवाहितेला त्याचा नवरा, सासू, सासरा आणि त्याच्या नणंद यांनी मिळून हुंड्याच्या आमिषापोटी त्याचा खून केला। ती खून इतका निर्गुण होता की माणुसकीला काळिमा फासणारी जी घटना म्हणू शकतो आपण, ती घटना त्यामध्ये मोडणारी घटना ठरली। आणि या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही ओरुण इस्लामपूर शहरातील सर्व मुस्लिम समाजातील, आमच्या इतर सर्व समाजातील लोक येऊन इस्लामपूर पोलीस स्टेशनला इथं निवेदन दिलेलं आहे। संबंधित घटनेतील सर्व आरोपींच्यावर कडक कारवाई व्हावी। जैनब शेख म्हणून जी नवविवाहिता मृत्युमुखी पडलेली आहे, जे मयत आहे, त्याचं कुटुंब पुण्याचं आहे, पण त्या कुटुंबाला कुठलेही एकटं न पाडता जैनबला न्याय मिळावा यासाठी शहरातील सर्व समाज बांधव, महाराष्ट्र संघर्ष समिती ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या बरोबरीने उभा राहील। या घटनेचं पूर्ण न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र संघर्ष समिती पाठपुरावा करेल आणि प्रशासनाला आम्ही सर्व समाज बांधव विनंती करतो की यामध्ये कुठलीही कायदेशीर सूट त्याला मिळू नये अशा पद्धतीने तपास व्हावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून तपास व्हावा। यामध्ये कोणतेही सामाजिक, राजकीय संबंध याचा विचार न करता यांच्यावर कडक कारवाई कशी होईल, सदरची केस फास्ट ट्रॅक मध्ये कसे चालेल। आणि आम्ही संघर्ष समितीतर्फे माननीय वकील महोदयांना एक विनंती करतो की ही घटना क्रूर आहे आणि या आरोपींचं वकीलपत्र आपण घेऊ नये अशा आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। शहरामध्ये काल जी घटना घडली ते खऱ्या अर्थी जर बघितलं तर एक माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे। जी घटना घडली त्यामध्ये जे दोषी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांच्या त्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक व्हावी आणि जे संबंधित दोषी जे व्यक्ती आहेत त्यांना फाशी शिक्षा व्हावी यासाठी सकल मुस्लिम युवक संघटनेतर्फे व या शहरातील सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही आज या ठिकाणी इस्लामपूर पोलीस स्टेशनला आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। मी या ठिकाणी फक्त समाज माध्यमाच्या माध्यमातून फक्त एकच सांगू इच्छितो की ज्या घटना चुकीच्या आहेत त्या चुकीच्या घटनेला इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाज कधी त्या लोकांच्या पाठीशी उभा राहत नाही। चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणणारी ही इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाजाची जनता आहे। जोपर्यंत या खान परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत शहरातील ओरुण इस्लामपूर शहरातील सर्वच मुस्लिम समाज जनता या परिवाराच्या पाठीशी आहे। त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं शाकीरभाई असतील व आमच्या समाजातील सर्वच व्यक्ती या ठिकाणी करतील एवढंच बोलतो। आणि पोलीस प्रशासनानं त्यांच्या जे पाठीमागच्या जे त्यांच्या जे गॉडफादर जे उभा राहिलेत किंवा त्यांना जे सहकार्य करतात त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करावी। या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हेच आपल्याला सांगू इच्छितो।